आनंद आणि तुम्ही पाहताय भटकंती महाराष्ट्राची चॅनेलवरील जय मल्हार आख्यान सिरीज। मित्रांनो, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये डोकावल्यावर आध्यात्मिक जी दोन नावे पुढे येतात ती म्हणजे महाराष्ट्राचा इष्टदेव विठोबा आणि महाराष्ट्राचा कुलदेव खंडोबा। तर आपली ही सिरीज आहे कुलदेव खंडोबावर। आता हे खंडोबा कोण आणि ते कोठून आले हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। आता हा भक्तांचा असणारा खंडोबा मूळचा एक वीर युद्धदेव आहे। कैलासात राहणारे वैरागी शिवशंभू यांचा सर्वात तेजस्वी व पराक्रमी व लोकाभिमुख राजा असणारे रूप म्हणजे खंडोबा होय। दख्खनच्या पठारावर दुष्ट शक्तींचा प्रभाव वाढत असताना त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी स्वतः महादेवाने सूर्याच्या तेजासह एक वीर योद्ध्याचे रूप धारण केलं व दुष्ट शक्तींचा नाश केला। व पुढे हाच अवतार येथे दख्खनला एक प्रजाहितदक्ष राजा व लोकांचा राखणदार म्हणून राहू लागला। मग हे खंडोबा असे नाव का पडले? त्याचं कारण असे की ज्यावेळी या महादेवाच्या पराक्रमी रूपाने अवतार धारण केला तेव्हा त्यांच्या हातात एक विशिष्ट प्रकारचे शस्त्र होते। त्याचे नाव खड्ग। या खड्गला खंडा असेही म्हणतात। हाच खंडा धारण करून प्रजेचे पित्याप्रमाणे रक्षण केले म्हणूनच या वीर देवतेला लोक बा बोलू लागले। बा म्हणजे वडील। आणि पुढे हाच खंडा धारण केल्यामुळे त्यांचे भक्त या लाडक्या देवाला खंडोबा म्हणू लागले।